नमस्कार मंडळी, आपण पाहताय शीतलवाणी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जरा जिवंतिका अर्थात जीवत्यांची संपूर्ण धार्मिक कथा सांगणार आहे। श्रावण महिना हा विविध व्रतवैकल्यांचा महिना, भगवान शिवांचा महिना म्हणून ओळखला जातो। त्याच पद्धतीने हा महिना निसर्गाला समर्पित असणारा किंवा निसर्गाशी पुन्हा आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करणारा महिना समजला जातो। या महिन्यामध्ये प्रत्येक वाराला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच पद्धतीने श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवार हा जरा जिवंतिका जीवत्या यांना समर्पित आहे। तर प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी, सुखासमाधानासाठी, दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करते, व्रत करते। तसं आई प्रत्येक दिवशी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जगत असते किंवा त्याच्यासाठीच ती अहोरात्र झटत असते। तिचा त्यामागे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो। पण खास करून श्रावणामधला शुक्रवार हा जरा जिवंतिका या देवींसाठी राखून ठेवलेला आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांची संपूर्ण कथा जाणून घेऊया। बघा, आपण कोणतंही व्रतवैकल्य करतो तेव्हा त्या व्रताची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी असं सांगितलं जातं। तर यामागे कोणत्याही प्रकारची भीती किंवा अंधश्रद्धा नसते। तर त्या व्रतकथेच्या माध्यमातून आपल्याला व्रत करण्याची योग्य पद्धत, त्याचबरोबर व्रताचं महात्म्य काय आहे ते समजून जातं। त्याच्यामुळे हे व्रत करताना सुद्धा आपल्याला जीवत्यांची कथा आवर्जून ऐकायची आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। धार्मिक आध्यात्मिक प्रकारची माहिती ऐकण्यासाठी, वेगवेगळ्या पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जरा जिवंतिका की जय किंवा जय माता दी असं सोप्या शब्दात लिहिलं तरीही चालेल। चला मग कथेला सुरुवात करते। तर ऐका मंडळी, एका राजाच्या घरी पुत्र जन्माला आला। आता बाळ जन्माला आल्यावर आपल्यापैकी प्रत्येकालाच आनंद होतो। तसा राजाच्या घरी सुद्धा आनंदी आनंद झाला पाहिजे होता। पण झालं उलटच की बाळाच्या जन्माने आनंदाऐवजी संपूर्ण राजवाड्यामध्ये भीती पसरली। कारण त्या बाळाचं शरीर जे आहे ते एकसंध किंवा एकसारखं नव्हतं। दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे बाळ जन्माला आलेलं होतं। राजाने पहिल्यांदा तर त्या बाळाला मृत समजलं आणि त्या दोन तुकड्यांना जंगलामध्ये नेऊन टाकण्याची आपल्या सेवकांना आज्ञा सुद्धा केली। पण मध्यरात्री त्या निर्जन जंगलामध्ये एक राक्षसी आली। तिने त्या बाळाचे दोन्ही तुकडे हातात घेतले आणि ते एकमेकांना जोडले। पुढच्याच क्षणी ज्या बाळाला मृत समजून जंगलात टाकलं होतं ते बाळ चक्क रडू लागलं। तर ती राक्षसी नेमकी कोण होती? तिने त्या बालकांना जीवनदान का दिलं, कसं दिलं आणि पुढे याच बालकांचं नाव जरासंध असं का पडलं? श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण ज्या जरा जिवंतिकेची किंवा जीवतीची पूजा करतो त्या परंपरेमागची ही अद्भुत कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहोत। तर मंडळी, ही कथा सुरू होते मगध देशाच्या राजापासून। मगध राजाचा म्हणजे मगध देशाचा जो काही राजा होता त्याचं नाव होतं बृहद्रथ। नाव थोडंसं वेगळं आहे पण ऐका, त्या राजाचं नाव होतं बृहद्रथ। तो पराक्रमी आणि सामर्थ्यवान राजा होता। राज्यात धनदौलत, वैभव आणि प्रजेचं प्रेम हे सगळं काही होतं। पण त्या राजाच्या आयुष्यामध्ये एक मोठी उणीव होती, म्हणजे त्याला पुत्र नव्हता, कोणत्याही प्रकारचं अपत्य नव्हतं। राजाला आपल्या वंशाचा दिवा पुढे चालवणारा पुत्र हवा होता। त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, देवाची उपासना केली, ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले आणि एके दिवशी काय झालं, त्याची भेट झाली चंडकौशिक ऋषींशी। राजाने ऋषींची मनोभावे सेवा केली। राजाची भक्ती पाहून ऋषींना त्याच्यावर प्रसन्नता आली। म्हणजे राजाची भक्ती पाहून ऋषीमुनी किंवा जे गुरु होते ते प्रसन्न झाले। त्यांनी राजाला एक दिव्य असं फळ दिलं आणि ते म्हणाले, हे फळ तू तुझ्या राणीला खाऊ घाल किंवा राजा, आपण हे जे फळ मी तुम्हाला दिलेलं आहे तर ते तुम्ही राणीसाहेबांना खाऊ घाला, तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल। हे ऐकल्यावर राजाच्या आनंदाला काही पारावार उरला नाही, कारण त्याने सगळं काही करून बघितलं होतं आणि आता हे पण एकदम श्रद्धापूर्वक करून बघू असं राजाच्या मनात आलं। आणि ऋषींच्या तोंडून जे काही शब्द राजाने ऐकले तर ते ऐकून राजा फार आनंदित झाला होता। पण बृहद्रथ राजाची फक्त एकच राणी नव्हती तर दोन राण्या होत्या आणि जेव्हा अशा दोन पत्नी असतात तेव्हा दोघींनाही सारखंच करावं लागतं।
जसं आता जावाभावांमध्ये असतं, जर एकत्रित कुटुंब असलं तर मग घरामध्ये दोघींनाही सारखंच घ्यावं लागतं, नाहीतर मग तुलना होते, बरोबरी होते, त्यातून वाद उत्पन्न होतात. इथे तर राजालाच 2 पत्नी होत्या, त्याच्यामुळे मग राजाच्या मनात असं आलं की आपण दोघींनाही हे फळ देऊ. तर राजाने काय केलं, त्या फळाचे 2 तुकडे केले, म्हणजे अर्ध फळ एका राणीला, अर्ध फळ दुसऱ्या राणीला, असं करून देऊन टाकलं. आणि काही काळानंतर काय झालं, दोन्ही राणी गर्भवती झाल्या. योग्य वेळ आली, राजवाड्यामध्ये बाळाच्या जन्माची तयारी देखील सुरू झाली. सगळे आनंदाने त्या क्षणाची वाट पाहत होते की राजवाड्यामध्ये कधी राजकुमाराचा जन्म होईल. आणि अखेर दोन्ही राणींना प्रसूती झाली, दोघींचीही डिलिव्हरी झाली. पण बाळाला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला, उलट भीती उत्पन्न झाली. दोन्ही राणींनी अर्ध अर्ध फळ खाल्ल्यामुळे अर्धच बाळ जन्माला घातलं होतं, म्हणजे दोघींकडे जन्माला आलेलं बाळ हे पूर्ण नव्हतं, अर्ध्या स्वरूपामध्ये दोघींच्या पोटी असं वेगळ्याच प्रकारचं किंवा विचित्र प्रकारचं बाळ जन्माला आलं होतं. एका राणीच्या हातात बाळाचा एक भाग तर दुसऱ्या राणीच्या हातात बाळाचा दुसरा भाग, अशा स्थितीमध्ये ते बाळ जन्माला आलं होतं. आता बघा, पौराणिक कथा या कधी कधी आपल्याला विश्वास न बसण्यासारख्या असतात, पण त्याच्या मागचा जो काही सार आहे तेवढाच आपण फक्त समजून घ्यायचा असतो. बाकी ते सत्य किंवा असत्य याच्यावर आपण जास्त विचार करण्यापेक्षा कथेचा सारांश काय आहे किंवा कथा आपल्याला कशासाठी सांगितली गेलेली आहे तेवढं जरी आपल्याला समजलं तेवढं म्हणजे तरी सुद्धा पुरेसं झालं. तर अशा पद्धतीने या बृहद्रथ राजाच्या 2 राणींना अर्ध्या स्वरूपामध्ये असं वेगळंच बाळ जन्माला आलेलं होतं. आणि असं बाळ पाहून राजवाड्यामध्ये एकच खळबळ उडाली. हे काय घडलं, कुणालाच काही समजेना. राजाला तर हे दृश्य पाहवत सुद्धा नव्हतं. त्याने त्या दोन्ही अर्ध्या शरीरांकडे पाहिलं आणि त्याच्या मनात एक विचार आला, ऋषींनी दिलेलं वरदान असं कसं अपूर्ण राहिलं. पण त्याला माहिती नव्हतं, या 2 अर्ध्या तुकड्यांना एकत्र आणणारी व्यक्ती लवकरच त्या बालकाच्या नशिबामध्ये प्रवेश करणार होती. आणि ती व्यक्ती होती जरा, म्हणजे जी राक्षसी होती ना, जिने त्या बाळांचं शरीर जोडलं, तर तिचं नाव होतं जरा. पण जरा कोण होती आणि ती त्या निर्जन ठिकाणी त्या बालकापर्यंत पोहोचली तरी कशी, हे सुद्धा आपण पुढच्या भागात म्हणजे लगेचच जाणून घेऊ. मंडळी, राजवाड्यामध्ये जन्मलेल्या त्या अर्ध्या बालकांकडे पाहून राजा बृहद्रथ पूर्णपणे खचून गेला होता. इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुत्र झाला होता, पण तोही असा विचित्र स्वरूपाचा. तर राजाला याच्यामुळे काय झालं, आनंद व्यक्त करण्याऐवजी म्हणजे सगळ्यांच्या मनात भीती तयार होईल अशा पद्धतीने ते बाळ जन्माला आलं. आता राजाला वाटलं हे बालक कधीच जिवंत होऊ शकणार नाही आणि म्हणून त्याने त्या दोन्ही तुकड्यांना राजवाड्यापासून दूर नेऊन एका निर्जन ठिकाणी टाकून दिलं किंवा एक प्रकारे त्याला समाधी देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या दोन्ही तुकड्यांना राजवाड्यापासून त्याने दूर केलं, समाधी देऊन टाकली. त्याच्यानंतर रात्र झाली, सगळीकडे अंधार पसरला होता आणि त्या अंधाऱ्या रात्री त्या 2 तुकड्यांच्या जवळून एक स्त्री जात होती. ती काही साधीसुधी स्त्री नव्हती, ती होती जरा नावाची राक्षसी. जरा त्या परिसरामध्ये भटकत असताना तिची नजर त्या 2 तुकड्यांवर पडली. तिला आश्चर्य वाटलं. तिने ते दोन्ही तुकडे उचलले आणि काही क्षण त्यांच्याकडे निरखून पाहिलं. मग तिच्या मनामध्ये एक विचार आला, हे तुकडे मी जर एकमेकांना जोडले तर. आणि तिने खरोखर ती गोष्ट केली. तिने ते दोन्ही अर्धे तुकडे एकमेकांना जोडले आणि त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. ज्या शरीरामध्ये प्राण नव्हता ते शरीर अचानक हलू लागलं आणि पुढच्याच क्षणी त्या बाळाने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. जरा स्वतःही आश्चर्यचकित झाली. तिने त्या बाळांना म्हणजे ते एकत्र जोडलेलं जे काही बाळ होतं दोन्ही तुकड्यांच्या स्वरूपामध्ये, तर त्या बाळाला तिने उचलून घेतलं. ते बाळ आता पूर्ण झालं होतं, हातपाय हलवू लागलं होतं आणि जिवंत देखील होतं. जरा विचार करू लागली, हे काही साधं बालक नाही. त्या बाळाच्या रडण्याचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या लोकांचं लक्ष तिकडे गेलं आणि हळूहळू ती बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाला सांगण्यात आलं, महाराज, आपण ज्याला मृत म्हणून सोडून दिलं होतं, जंगलामध्ये टाकून दिलं होतं, ते बालक आता जिवंत आहे. राजाला विश्वासच बसेना. तो स्वतः त्या ठिकाणी गेला आणि त्याने आपल्या डोळ्यांनी जे पाहिलं ते पाहून त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. त्याने त्या बाळाला आपल्या हातात घेतलं, पण त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता, या बाळाला पुन्हा जीवनदान कोणी दिलं, कोणी जिवंत केलं याला. तेव्हा त्याची नजर जरा नावाच्या राक्षसीकडे गेली
आणि तिथून पुढे बालकाच्या नावाची एक अद्भुत कथा सुरू झाली. जरा या राक्षसीने 2 तुकडे जोडून त्या बालकाला पुन्हा जीवन दिलं होतं, म्हणून त्या बालकाचं नाव जरासंध असं ठेवलं गेलं. म्हणजे एक प्रकारे जरा या राक्षसीने त्या बाळाला सांधलं किंवा एकत्र केलं, एकसंध केलं. थोडक्यात म्हणजे सांधलं हे म्हणण्यापेक्षा जरा नावाच्या राक्षसीने 2 तुकड्यांमध्ये जन्माला आलेल्या बाळाला एकसंध केलं, म्हणून जरेच्या नावावरून त्या एकसंध केलेल्या बाळाला जरासंध हे नाव मिळालं. पण मंडळी, जरा राक्षसीने हे काम का म्हणून केलं? त्या बालकाला पाहताच तिच्या मनामध्ये करुणा का निर्माण झाली आणि पुढे या बालकाचं काय झालं यामागची गोष्ट अजून बाकी आहे. राजा बृहद्रथाने आपल्या डोळ्यासमोर ते अद्भुत दृश्य पाहिलं होतं. ज्या बालकाला मृत समजून जंगलामध्ये सोडून दिलं होतं तेच बालक आता जिवंत झालं होतं. राजाने त्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. त्याच्या डोळ्यामध्ये आनंद होता, पण मनामध्ये एक प्रश्नही होता, या बालकाला पुन्हा जीवन कोणी दिलं? तेव्हा त्याला त्या राक्षसीबद्दल समजलं. राजाने तिच्याकडे पाहून विचारलं, तू कोण आहेस आणि माझ्या बालकाला तू कसं वाचवलंस? तेव्हा जरा म्हणाली, राजन, मी या परिसरामध्ये राहणारी जरा आहे, म्हणजे माझं नाव जरा आहे. मला बालक 2 तुकड्यांमध्ये दिसलं. मी ते दोन्ही तुकडे सहज एकत्र करून पाहिले आणि ते जोडताच मलाच आश्चर्य वाटलं, कारण या बालकाच्या शरीरामध्ये पुन्हा प्राण आला. राजाने आश्चर्याने त्या बालकाकडे पाहिलं. त्याला जाणवलं ऋषींनी दिलेलं वरदान हे काही व्यर्थ गेलं नव्हतं. दोन्ही राण्यांना मिळालेल्या अर्ध्या अर्ध्या फळामुळे जणू काही बालकाचे 2 भाग दोघींच्या पोटी जन्माला आले होते आणि जरा नावाच्या राक्षसीने ते 2 भाग एकत्र केले, एकत्र जोडले, एकसंध केले, म्हणून राजाने त्या बालकाचं नाव ठेवलं जरासंध, अर्थात जराने जोडलेला. मंडळी, इथून या बालकाचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने जाणार होतं, कारण हा काही साधासुधा राजपुत्र नव्हता. मोठा झाल्यावर जरासंध हा एक अत्यंत शक्तिशाली आणि पराक्रमी असा राजा बनला. पुढे त्याचा संबंध महाभारतातील अनेक महत्त्वाच्या घटनांशी जोडला गेला आणि याच जरासंधाचा सामना पुढे श्रीकृष्ण, भीम आणि पांडवांशी देखील होणार होता. आपण आज जी काही गोष्ट समजून घेणार आहोत तर ती आहे जरा जिवंतिका म्हणून ज्या रूपाची पूजा केली जाते, तिच्या कथेमध्ये जरा या राक्षसीची भूमिका इतकी महत्त्वाची का मानली गेली? तर एका बाजूला ती राक्षसी उभी होती, पण दुसऱ्या बाजूला तिने एका निराधार बालकाला जीवन दिलं होतं. तर तिच्या रूपामध्ये विध्वंसक शक्तीपेक्षा मातृत्व आणि जीवन रक्षण, तर तिच्या या रूपामध्ये म्हणजे ती राक्षसी आहे ही गोष्ट सोडली तर विध्वंसक शक्तीपेक्षा मातृत्व आणि जीवन रक्षणाची भावना ही जास्त दिसून येते. आणि कदाचित म्हणूनच पुढे स्त्रियांनी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी जीवती आणि जरा म्हणजे जरा जिवंतिकेची पूजा करण्याची परंपरा जपली असावी. पण जीवतीच्या चित्रामध्ये फक्त जरा जिवंतिका का दाखवली जाते? तिच्यासोबत असलेली इतर चित्र, चिन्ह नेमकं आपल्याला काय सांगतात? आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी या जीवतीची पूजा करण्याची परंपरा पुढे कशी निर्माण झाली? ही कथा आपल्याला घराघरातल्या जीवती पूजेपर्यंत पोहोचवणार आहे. तर ते आपण पुढच्या भागात समजून घेऊ. तर ऐका मंडळी, जराने त्या बालकाला 2 तुकड्यांतून एकत्र केलं आणि त्याला पुन्हा जीवन मिळालं. पण मंडळी, जरा कोण होती? तर आपण तिला फक्त राक्षसी म्हणून पाहिलं तर या कथेचा, या कहाणीचा खरा अर्थ आपल्याला लक्षातच येणार नाही. कारण जरा ही जरी राक्षसी नसली तरी तिच्या मनामध्ये त्या क्षणी त्या निराधार बालकासाठी मायेची भावना तयार झाली होती. म्हणजे तिच्यातली आई कुठेतरी जागी झाली होती. तिने त्या बाळाकडे पाहिलं आणि त्याला तिथेच मरू दिलं नाही. तिने त्याचे दोन्ही भाग एकत्र आणले, त्या बालकाला पुन्हा जीवन मिळालं. म्हणूनच या कथेमध्ये जरा ही केवळ एक व्यक्तिरेखा राहत नाही, ती जीवनाचं रक्षण करणाऱ्या शक्तींचं प्रतीक बनते. पुढे हेच बालक म्हणजे जरासंध हा मोठा झाला. तो अत्यंत पराक्रमी राजा बनला. त्याचं सामर्थ्य इतकं वाढलं होतं की पुढे त्याचा संबंध श्रीकृष्ण, भीम आणि पांडवांच्या कथेशी जोडला गेला. पण आपण पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. जरा जिवंतिकेची पूजा श्रावणामध्ये का केली जाते? महाराष्ट्रामध्ये श्रावणातील शुक्रवारी जीवतीचं चित्र लावून तिची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या राखणीसाठी, आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आई जीवतीसमोर प्रार्थना करते.
घरामध्ये जिवतीचं चित्र लावलं जातं, त्याला हळदी कुंकू फुलं अर्पण केली जातात, दुधाचा लाह्यांचा किंवा गूळ आणि लाह्या असा देखील नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी फुटाणे गुळ असा साधा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। तुमच्याकडे तुम्ही कोणता नैवेद्य जिवतीच्या पूजेमध्ये दाखवतात तो मला म्हणजे त्याचं नाव जे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळी, जरा जिवंतिकेच्या कथेमध्ये ज्या शक्तीने एका बालकाला मृत्यूच्या दारातून परत आणलं म्हणजे एक प्रकारे जीवनदान दिलं, त्याच शक्तीचं स्मरण करून आई आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्य आणि आरोग्य मागत असते। किती सुंदर भावना आहे ही, म्हणजे खरं तर खूपच मस्त आहे। आईची एकच इच्छा की माझ्या लेकराला काही सुद्धा होऊ नये किंवा मला काही झालं एक वेळ तरी पण चालेल, पण माझं लेकरू जे आहे ते नेहमी सुरक्षित राहू दे। आणि म्हणूनच जिवतीची पूजा ही केवळ एक धार्मिक प्रथा नसून आईच्या मायेची, आपल्या मुलांसाठीच्या प्रार्थनेची परंपरा बनलेली आहे। पण मंडळी, जिवतीच्या चित्राकडे तुम्ही कधी बारकाईने पाहिलेला आहे का? कारण म्हणजे जरा जिवंतिका त्याच्यामध्ये आहे ही गोष्ट खरी आहे, पण इतर काही देवता, प्राणी आणि प्रसंग का दाखवले जातात? तर त्या प्रत्येक चित्रामागे एक अर्थ आणि धार्मिक भावना जोडलेली आहे। तर जिवतीच्या त्या चित्राचं खरं रहस्य आणि त्या मागचा अर्थ आपण जाणून घेऊया। मंडळी, आपण जिवतीचं चित्र पाहिलं की त्यात एकच देवी किंवा एकच प्रसंग काही आपल्याला दिसत नाही। त्या चित्रामध्ये अनेक देवता, प्राणी, धार्मिक प्रसंग दाखवलेले असतात। पण हे सगळं एकत्र का बरं दाखवलं जातं? यामागे आपल्या पूर्वजांनी मुलांच्या रक्षणाची एक व्यापक अशी कल्पना जोडलेली आहे। जिवती म्हणजे फक्त जरा जिवंतिकेचं स्मरण नाही, तर बालकांचं आरोग्य, दीर्घायुष्य आणि संकटापासून संरक्षण यासाठी केली जाणारी श्रद्धेची पूजा आहे। म्हणून श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आई जिवतीची पूजा करते, मुलांचं औक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना देखील करते। काही परंपरांमध्ये जिवतीच्या चित्रामध्ये नरसिंह, श्रीकृष्ण, गायी, नाग आणि इतर प्रतिकात्मक सुद्धा चित्र आढळतात। पण प्रत्येक चित्राचा अर्थ वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळा आहे। तर सगळ्यांना जोडणारी भावना एकच आहे की माझ्या लेकरांचं रक्षण व्हावं। तर ती देवाकडे स्वतःसाठी फारसं काही मागत नाही, ती आपल्या मुलांसाठी मागते। माझ्या मुलाला आरोग्य दे, त्याचं आयुष्य सुखी कर, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको, हीच त्या पूजेची किंवा पूजेमागची खरी भावना आहे। पण आता प्रश्न असा आहे, जिवतीची पूजा फक्त श्रावणातील शुक्रवारीच का केली जाते? आणि त्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीसमोर नैवेद्य, हळदी कुंकू, फुलं आणि मुलांचं औक्षण करण्याची परंपरा कशी बरं आली? तसंच जिवतीच्या पूजेमध्ये कोणते पदार्थ केले जातात आणि आईने नेमकी कोणती प्रार्थना करायची? तर ते सुद्धा आपण पाहू। मंडळी, श्रावण महिना म्हणजे भक्ती, व्रतवैकल्य आणि सणांचा महिना। या महिन्यातील प्रत्येक शुक्रवार अनेक घरांमध्ये विशेष मानला जातो। त्या दिवशी त्या घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करतात, देवघर सजवतात आणि जिवतीचं चित्र घरामध्ये लावतात। म्हणजे पूर्ण श्रावण महिनाच हे चित्र खरं तर लावलेलं असतं। आणि जिवतीच्या चित्रासमोर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर रांगोळी काढली जाते। मग जिवतीला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण केल्या जातात। आता गोड पदार्थ म्हणून काही घरी पुरण, तर घरच्या परंपरेनुसार काही वेगळे सुद्धा पदार्थ बनवले जात असू शकतात किंवा काही घरी आता जेवढे शुक्रवार असतील ना, तर प्रत्येक शुक्रवारी काही ना काही वेगळा पदार्थ बनवायचा असा देखील नियम पाळला जातो। पूजा झाल्यानंतर आई आपल्या मुलांना जवळ बसवते, त्यांच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावते, औक्षण करते, मनापासून एकच प्रार्थना करते की माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि त्यांच्या आयुष्यातील संकट ही कायमची दूर होऊ दे। आणि ही प्रार्थना ऐकताना कदाचित आपल्याला जाणवतं, जिवतीच्या पूजेच्या केंद्रस्थानी खरं तर आईची माया आहे। स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या मुलांचं सुख महत्त्वाचं मानणारी आई, त्याचबरोबर मुलाला संकट आलं तर सर्वात आधी धावून जाणारी आई। आणि म्हणूनच जिवतीची पूजा केवळ एक धार्मिक विधी न राहता मातृत्वाच्या भावनेशी जोडली जाणारी एक नाळ आहे। मंडळी, जिवतीची पूजा करताना आपल्याला एक प्रश्न पडतो, जिवतीचं चित्र नेमकं कोणतं असावं, त्यामध्ये कोणकोणत्या देवता दाखवल्या जातात आणि त्या चित्रामागील म्हणजे अर्थ काय आहे? बघा, आपण आता जिवतीच्या चित्राकडे आलेलो आहोत आणि बारकाईने आपण त्याचा थोडासा अभ्यास करूया। तर जिवतीच्या चित्रामध्ये वेगवेगळ्या देवता, प्राणी, प्रसंग दाखवले जातात। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची भावना बालकांचं रक्षण आणि दीर्घायुष्य। तर जरा जिवंतिकेच्या कथेमध्ये आपल्याला
हे कळतं की बालकाला जीवनदान मिळतं. श्रीकृष्ण आणि कालिया नाग याच्यातून सुद्धा आपल्याला हे कळतं की कालिया नागापासून प्रजेचं किंवा लहान मुलाबाळांचं सगळ्यांचंच रक्षण जे आहे ते श्रीकृष्णांनी केलं होतं. कारण मुलं खेळता खेळता त्यांचा चेंडू यमुनेत जातो आणि कालिया नाग तिथे असतो, त्याच्यामुळे मुलं घाबरतात. तर श्रीकृष्ण एक प्रकारे तिथे मुलांचं रक्षण करतात. नरसिंह त्यांची कथा आपल्याला माहिती आहे. भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी नरसिंह भगवान आले होते. त्याचबरोबर नागपंचमी, तर नागापासून म्हणजे आपण त्याची पूजा केली तर तो आपला मित्रच ठरू शकतो. म्हणजे शेतीमध्ये शेतकरी राबतो, काम करतो, लहान मुलं बाळं सुद्धा शेतातून ये जा करत असतात. शेतामध्ये घर असेल किंवा पावसाळ्यामध्ये त्यांची बिळं भरतात, तर आपल्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणूनच तर आपण त्याची पूजा करतो. त्याचबरोबर बुध बृहस्पती, तर यांच्याही कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, म्हणजे एक प्रकारे आपलं रक्षण व्हावं, आपल्याला सुख समाधान मिळावं, यासाठीच सर्व चित्र आपल्याला पाहायला भेटतात. आणि जरा जिवंतिकेचं जे चित्र असतं त्याच्यामध्ये 2 महिला आपल्याला दिसतात, काही लहान अशी गोंडस मुलं बाळं आपल्याला दिसतात. त्यातलं एक बाळ असं पाळण्यात असतं आणि त्या झोका देत असतात. म्हणजे एक प्रकारे संरक्षक देवता म्हणून हे संपूर्ण नागनरसोबाचं चित्र आपल्या घरामध्ये लावण्याची पद्धत आहे. मंडळी, आता आपल्या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात सुंदर भाग जवळ आलेला आहे, तर तो सुद्धा आपण ऐकूया. मंडळी, जरा जिवंतिकेची कथा आपल्याला विलक्षण एका गोष्टीची आठवण करून देते किंवा जाणीव करून देते. एका बालकाचे 2 तुकडे झाले होते. सगळ्यांना वाटलं की बाळ मृत आहे किंवा त्याचं आयुष्य जे आहे ते इथेच थांबलेलं आहे. पण जरा नावाच्या राक्षसीने त्या 2 तुकड्यांना एकत्र केलं आणि त्या बालकाला पुन्हा जीवन मिळालं. कदाचित याच भावनेतून पुढे जिवतीच्या पूजेची परंपरा अधिक दृढ झाली, घट्ट झाली. आणि आता श्रावणामध्ये दर शुक्रवारी आई आपल्या मुलाबाळांसाठी जिवतीची पूजा आवर्जून करताना दिसते. दिवा लावते, हळदी कुंकू फुलं अर्पण करते, नैवेद्य दाखवते, आपल्या मुलाबाळांना जवळ घेऊन त्यांचा औक्षण करते. तर त्याच्यामध्ये तिची जी प्रार्थना असते ती केवळ शब्दांची नसते, तर त्यामध्ये एका आईची आपल्या लेकरासाठी असलेली काळजी, प्रेम आणि माया व्यक्त होताना दिसते. आजच्या काळातही ही परंपरा आपण श्रद्धेने जपू शकतो, पण त्यामागचा अर्थ समजून घेऊ. जिवतीची पूजा करताना कोणतीही भीती मनामध्ये ठेवायची नाही. पूजा केली नाही तर मुलाला काहीतरी होईल असा विचार अजिबातच करायचा नाही. तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची. कारण कोणतीही परंपरा तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा तिच्या मागची खरी भावना आपल्याला समजते, आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जिवतीच्या पूजेचा सगळ्यात सुंदर संदेश कदाचित हाच आहे. आईच्या मनात आपल्या लेकरासाठी असलेली प्रार्थना हीच तिची सर्वात मोठी शक्ती असते. म्हणून या श्रावणामध्ये जिवतीची पूजा करताना त्याकडे फक्त एक धार्मिक विधी म्हणून पाहू नका. क्षणभर आपल्या लेकरा बाळांकडे पहा, त्यांच्या आरोग्यासाठी मनोमन प्रार्थना करा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आपण त्यांना प्रेम, चांगले संस्कार आणि सुरक्षित वातावरण कसं देऊ शकू याच्याबद्दलच आपण विचार करा किंवा त्यासाठी एक चांगला संकल्प करा. आणि हीच जरा जिवंतिकेच्या कथेला, जिवतीच्या परंपरेला आजच्या काळामध्ये दिलेली सुंदर पुष्पांजली ठरू शकेल. तर सगळ्यात शेवटी मी तुम्हा सर्व मातांना हेच सांगू इच्छिते की सर्व मातांना, सर्व आईंना आणि त्यांच्या लेकरांना जिवती मातेचे पुरेपूर आशीर्वाद लाभोत. त्यांचं आयुष्य हे निरोगी, सुखी आणि मंगलमय होत. तर मंडळी, ही होती जरा जिवंतिकेची धार्मिक कथा. याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती कथेच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी, पुराण कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ देऊन, सध्या व्रतवैकल्ये सुरू झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा धावपळीमध्ये असणार, तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आपली ही कथा शेवटपर्यंत ऐकली, त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्हाला श्रावणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय माता दी.